आता दाखव हा तुझ्या डान्सचा जलवा, पण सगळ्यांना नाही हा, फक्त त्या वॉशरूमच्या 4 भिंतींना, ओके? ती बोलली आणि पटकन तिथून पळून गेली. आधी मात्र आता चिडचिड करत तिच्या दिशेने धावत जाऊन बोलला, यू चष्मीस. पण तेव्हाच त्याच्या पोटात दुखू लागलं आणि तो जोरातच ओरडला, उई मम्मा, आणि तो वॉशरूममध्ये पळाला. आता पुढे. युविका हसत हसतच रूममधून बाहेर पडली. आदित्यची ही अवस्था बघून तिला हसू कंट्रोल होत नव्हतं. मिस्टर ॲडी, यू डिझर्व दिस, ती स्वतःलाच बोलली आणि मंडपात जाऊन बसली. आता अनयच्या घरचे सगळे परफॉर्मन्स झाले होते आणि आता टर्न होता इनामदारांचा. आधी अक्षताचे मित्रमैत्रिणी डान्स करणार होते. घरातले सगळेजण मंडपातच होते आणि आधी बिचारा त्याच्या बेडरूममध्ये वॉशरूमच्या फेऱ्या मारत होता. आपल्या युविकाची मेहरबानी, आणखी काय. मिहिका आणि मयुरी दोघीही आता टेन्शनमध्ये होत्या, कारण जर का आधीच नसेल तर त्यांचा डान्स तरी कसा होणार होता. मिहिका युविकाच्या बाजूलाच तोंड पाडून बसली होती आणि युविका मात्र खूप खुश होती. आतून अगदी काहीतरी जिंकल्यासारखं फील करत होती ती. एक एक करून अक्षताचे फ्रेंड्स डान्स परफॉर्म करत होते. वेळ अशीच निघून चालली होती आणि आता शेवटच्या परफॉर्मन्सची अनाउन्समेंट झाली, पण कोणी स्टेजवर आलं नाही. तशी युविका मात्र खुनशी हसली, कारण शेवटचा परफॉर्मन्स आदित्यचा होता, जो आता होणार नव्हता. पण असं तिला वाटत होतं, कारण आता पडदा उघडला गेला होता आणि समोर मिहिका आणि मयुरी होत्या आणि त्यांच्या बरोबर मध्ये आदी उभा होता. युविका गोंधळून गेली. तिने तिच्या बाजूला पाहिलं तर मिहिका नव्हती. ती तर कधीच उठून गेली होती. युविका आता आ वासून समोर पाहू लागली, कारण हे सगळं अनपेक्षित होतं तिच्यासाठी. आणि इतक्यात गाणं सुरू झालं. सच हार्ट थ्रॉपची, हो सच हार्ट थ्रॉपची, गावंडी मुंडाला जवाबची, ओ सच हार्ट थ्रॉपची. सरकार ने मुझको लेडी किलर का दे रखा है खिताब जी, सच हार्ट थ्रॉपची, हो सच हार्ट थ्रॉपची. आदित्य एकदम किलरवाले एक्सप्रेशन्स घेऊन डान्स करत होता आणि इथे सगळ्या तरुण मुलींची दिल की धडकन मात्र खूप तेज झाली होती त्याला बघून. मयुरी आणि मिहिकाही त्याला चांगली साथ देत होत्या, पण तो होताच इतका अट्रॅक्टिव्ह की त्याच्यावरून आणि तो करत असलेल्या डान्सवरून कोणाचीच नजर हटत नव्हती. पण इथे युविकाचा मात्र चळफळाट झालेला. तिचा पूर्ण प्लान फेल झाला होता. इतके एफर्ट्स घेऊनही ती त्याला डान्स करण्यापासून थांबवू शकली नव्हती. तिला त्याचा खूपच राग येत होता, कारण तो आता तिच्या बहिणीसोबत डान्स करत होता आणि स्टेप्सच्या बहाण्याने का होईना त्याला तिचा स्पर्श होत होता. हे बघून तिची तळपायाची आग मस्तकात जात होती. पूर्ण डान्सच्या मध्ये एकदा युविकाची आणि आदित्यची नजरानजर झाली. तेव्हा मात्र तिला जाणवलं की आदित्य तिला डिवचणारी स्माईल देत होता. तिने चिडून नजर दुसरीकडे फिरवली. जसा त्यांचा डान्स संपला तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. आदित्यने एक टफ लुक युविकाला दिला आणि युविकाने पुन्हा नजर फिरवली, पण तिला कळत नव्हतं की त्याला असं अचानक बरं कसं वाटलं असेल. थोड्या वेळापूर्वी आदित्य त्याचं पोट धरून त्याच्या बेडरूममध्ये बसला होता. तोच दरवाजा उघडला आणि आजी आत आल्या. हे माझा पनीर टिक्का, कसं काय झालं हे? आजी हातात एका ग्लासमध्ये काहीतरी घेऊन आल्या आणि त्याला विचारलं. आता आदित्य काय सांगणार होता? त्याच्या डोळ्यासमोर युविकाचा चेहरा आला. तसा त्याला खूप राग आला, पण स्वतःला सावरून शेवटी तो बोलला, आजी नाही माहीत कसं, पण खूप पोटात दुखतंय. तो कसं तरी तोंड करत बोलला. हो रे माझ्या राजा, मला सांगितलं मयूने, आजी बोलल्या. आजी, आता आमचा डान्स होता, तो पण मला नाही करता येणार, आधी तोंड पाडत बोलला. असं कसं नाही करता येणार डान्स? तुझी आजी अजून जिवंत आहे. हा घे काढा, एकदम 100% इफेक्टिव्ह आहे. नाही तुला अर्ध्या तासात बरं वाटलं ना
तर नाव बदल तुझ्या आजीचं, आजी त्याला बोलल्या आणि तो काढा त्याला प्यायला दिला. आजी, कडू आहे का ग? त्याने तोंड कसंच करत विचारलं. अरे कडू आणि गोड कसाही असू देत, तुला डान्स करायचा आहे ना, मग पी बरं पटकन, आजी बोलल्या. तसं त्यानेही तो ग्लास घेतला आणि काढा एका दमात पिऊन टाकला. आता अजिबात काळजी करू नकोस, जा तुझ्या परफॉर्मन्सची तयारी कर, आजी बोलल्या. तसा तो आजीला गच्च मिठी मारून थँक्यू बोलला. आता आदित्य, मिहिका आणि मयुरी तिघेही स्टेजवरून खाली उतरले. सगळ्यांनी त्यांना खूप कॉम्प्लिमेंट्स दिल्या. अक्षय पण युविकाला घेऊन त्यांच्याकडे गेला आणि त्यांना कॉम्प्लिमेंट्स देऊ लागला. पण युविकाच्या तोंडावर मात्र 12 वाजले होते. काय वहिनी, तुम्ही देणार नाहीत का मला कॉम्प्लिमेंट? तुम्हाला आवडला नाही का माझा डान्स? आधी मुद्दाम हसत युविकाला बोलला. युविका त्याच्याकडे रागाने पाहत होती, पण तो मात्र तिला स्माईल देत होता, डिवचणारी स्माईल. बाजूला अक्षय होता म्हणून युविका त्याला काही बोलू शकत नव्हती. मग युविकाने त्याला बॉक्स टाईप स्माईल दिली आणि मिहिका आणि मयुरीकडे बघत बोलली, छान झाला हा तुमचा डान्स. तसं आदित्यने एकदा रोखून तिच्याकडे पाहिलं आणि मग अक्षयला बोलला. ते काय आहे ना अक्षय, कोणी कितीही प्रयत्न केला ना मला खाली पाडण्याचा, तरी ह्या आदित्यला असं सहजासहजी कोणी खाली पाडू शकणार नाही. आदित्य बोलला. तसं अक्षय त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहू लागला. म्हणजे? अक्षयने विचारलं. काही नाही रे, जाऊ दे, सांगेन मी तुला नंतर कधीतरी, आदी बोलला. तोच तिथे आजी आल्या. हे माझा पनीर टिक्का, कसा हिरोसारखा नाचलास रे, मज्जा आली हां, आजी बोलल्या. हे आजी, थँक्यू सो मच डार्लिंग, आज तुझ्यामुळेच तर मी परफॉर्म करू शकलो, नाहीतर काही लोकांनी तर पूर्ण प्लॅनच बनवला होता मला डान्स न करून देण्यासाठी, आदी युविकाकडे रागाने पाहत बोलला. तशा आजी प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहून बोलल्या. काही नाही ग, असंच, म्हणजे ते कशामुळे मला त्रास झाला माहीत नाही ना, म्हणून बोललो, आदीने सारवासारव केली. पोरीनो, तुम्ही पण छान डान्स केला हां, आजी मिहिका मयुरीला बोलल्या. मग त्या पण आजीला थँक्यू बोलल्या. आता एंगेजमेंट होणार होती, त्याआधी सगळ्यांचा एक परफॉर्मन्स होता. स्टेजवर आदी आणि अक्षय होते आणि म्युझिक चालू झालं. तसं आदी आणि अक्षय खाली आले आणि ते अनयला वर घेऊन आले. मग गाणं सुरू झालं आणि ते तिघे त्यावर डान्स करू लागले. तेरे घर आया मैं आया तुझको लेने, दिल के बदले में दिल का नजराना देने, मेरी हर धड़कन क्या बोले है सुन 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 सुन, साजन जी घर आए, साजन जी घर आए, दुल्हन क्यों शर्माए, साजन जी घर आए. मग खालून युविका आणि मयुरी अक्षताला घेऊन स्टेजवर आल्या. ऐ दिल चले का अब ना कोई बहाना, गोरी को होगा अब साजन के घर जाना, माथे की बिंदिया क्या बोले है सुन 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 सुन, साजन जी घर आए, साजन जी घर आए, दुल्हन क्यों शर्माए, साजन जी घर आए. अक्षता पण बीट्सवर डान्स करत होती. युविका अक्षयसोबत तर मिहिका आदित्यसोबत डान्स करत होते. जसा डान्स संपला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता एंगेजमेंट सेरेमनी सुरू झाली. अक्षता आणि अनय दोघांनीही एकमेकांना अंगठी घातली आणि मग समोर आणलेला तो भला मोठा केक कापला. मग त्या दोघांचा एक स्पेशलवाला कपल डान्स झाला. दुपारी सगळ्यांची जेवणं झाली आणि मग अनय आणि त्यांच्या घरच्यांना निरोप देण्यात आला. आता संध्याकाळ झाली होती. सगळेच जण थकले होते, पण सगळे गप्पा मारत लिव्हिंग रूममध्ये बसले होते. आजचा कार्यक्रम खूप छान पार पडला. चला बरं झालं, आजोबा बोलले. आजोबा, आता लवकरात लवकर लग्नाची तारीख पण काढावी लागेल, नाहीतर अक्षूचं काही खरं नाही हां. कधी लग्न करून येईल तर कळणार पण नाही. समोर अक्षता फोनवर बोलत होती. ते दाखवून आदित्य खट्ट्याळपणे बोलला. तसे सगळेच जण हसायला लागले. आत्ताच भेटले ना हे, 2 तास झाले नसतील अनयला घरी जाऊन,
आणि लगेच ह्यांची फोनाफोनी सुरू पण झाली. आजी हसत बोलल्या, ठीक आहे बाबा, आपण लवकरात लवकर लग्नाची तारीख काढूया, यशराज बोलले. बाबा, अक्षयला पण विचारा, त्याचं पण लग्न त्याच मांडवात लावायचं का? म्हणजे त्याला पण घाई झाली असेल ना? आदित्य एकदा अक्षय तर एकदा युविकाकडे पाहत बोलला. नाही नाही, मला इतक्यात नाही करायचंय लग्न, अक्षय पटकनच बोलला. तसे युविकासह सगळेच जण त्याच्याकडे पाहू लागले. म्हणजे लग्न ते इतक्यात करणार नव्हतेच, पण त्यांच्या लग्नाच्या विषयावर तो असा पटकन रिॲक्ट होईल असं युविकाला वाटलं नव्हतं. पण आता सगळेच जण आपल्याकडे अशा नजरेने पाहत आहेत हे बघून अक्षय लगेच बोलला. म्हणजे आमचं तसं ठरलंय की लग्न आम्ही 1-2 वर्षांनी करू. हो, बरोबर बोलतोय तो. इतक्यात नाही करायचंय त्यांचं लग्न. युविका पण इतक्यात नाही करायचं म्हणते, आकांक्षा बोलल्या. ओके देन, मग मी आणि रविराज अनयच्या घरच्यांशी बोलून अनय आणि अक्षताच्या लग्नाची तारीख ठरवतो, यशराज बोलले. तसं सगळ्यांनी होकार दर्शवला. आता रात्र झाली होती. आधी त्याच्या बेडरूममध्ये होता. तो प्रतीक्षा म्हणजेच त्याच्या मॉमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता आणि प्रतीक्षा त्याच्या डोक्याला मसाज करत होत्या. थँक्स मॉम, आय एम फीलिंग बेटर नाव. तो त्याच्या मॉमला थँक्यू म्हणत होता, कारण कधीपासून त्याचं डोकं भणभणत होतं आणि त्यांनी मसाज केल्यामुळे त्याला आता बरं वाटत होतं. अरे थँक्यू काय म्हणतो, मॉम आहे ना मी तुझी. बरं ऐक ना, अक्षयने पण युविकासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मग आता तू पण घे ना जरा मनावर. म्हणजे मी पण तुझ्यासाठी युविकासारखी एक छान मुलगी बघते लग्नासाठी, मॉम बोलल्या. तसा आदित्य ताडकन उठून बसला. व्हॉट डू यू मीन बाय युविकासारखी? तिच्यासारख्या मुलीशी मी लग्न करेल असं वाटतंय का तुला? बिचारा अक्षय कुठे फसला आहे देव जाणे, आदित्य बोलला. आदी, काय बोलतोयस तू? अरे युविका खरंच खूप चांगली मुलगी आहे. अक्षयला शोधून पण सापडली नसती तिच्यासारखी मुलगी. खूप समंजस आहे ती, मॉम बोलल्या. समंजस? आणि ती? जेव्हा बघावं तेव्हा वस्कन अंगावर धावून येते, मांजर कुठली. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. काय? काही बोललास का? मॉमने विचारलं. नो, मी काहीच नाही बोललो, तो बोलला. बरं ठीक आहे, पण तू लग्नाचा नक्की विचार कर हां, मॉम बोलल्या. हे मॉम, इतक्यात काही मी लग्न बिग्न करणार नाही, ओके? आधी मला माझ्या स्वप्नातली राजकुमारी मिळू तर दे. ती मिळाली की नक्की करेन लग्न, तो मॉमला डोळा मारत बोलला. तुझी ती स्वप्नातली राजकुमारी कधी मिळेल देव जाणे. चल झोप तू, आता मी जाते. गुड नाईट, मॉम बोलल्या. गुड नाईट मॉम, आधी पण बोलला आणि मग झोपून गेला. सकाळी डायनिंग टेबलवर सगळेच जण नाश्ता करत होते. वंस, आज संध्याकाळी आम्ही निघणार आहोत, सुमनताई म्हणजेच युविकाची आई आकांक्षांना बोलल्या. अगं सुमन, इतकी काय घाई आहे? राहा ना 2 दिवस, आकांक्षा बोलल्या. नाही वंस, म्हणजे राहिलो असतो, पण ऑफिस आहे आणि मिहिकाचं कॉलेज पण आहे म्हणून निघायचं म्हणते मी, सुमनताई बोलल्या. ओके चालेल, पण युविकाला राहू दे. युविका, राहशील ना? आकांक्षा बोलल्या. तसं युविकाने सगळ्यात आधी आदीकडे पाहिलं तर तो खुन्नस देऊन तिच्याकडे पाहत होता. तशी ती पटकनच बोलली. नाही आतू, मी पण जाते. युविका, माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रपोजल आहे, आकांक्षा बोलल्या. प्रपोजल? युविकाने विचारलं. तू आपलं ऑफिस का नाही जॉईन करत? आकांक्षा बोलल्या. आपलं ऑफिस? युविकाने प्रश्नार्थक विचारलं. हो, आपलं ऑफिस, म्हणजेच इनामदार ग्रुप, आकांक्षा बोलल्या. नाही आतू, मला आमचं म्हणजे वायस ग्रुप जॉईन करायचंय. म्हणजे मला आईसोबत काम करायचंय, युविका बोलली. हो, मला माहीत आहे ते, पण ते तू केव्हाही जॉईन करू शकतेस. पण तू आधी आपलं ऑफिस जॉईन कर, म्हणजे तुला तेवढा अनुभवही मिळेल. थोडे महिने कर काम. आदित्यला असिस्ट कर, तो तुला खूप छान ट्रेन करेल. तुमच्या दोघांचेही बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण झालंय ना, म्हणून म्हणते मी. म्हणजे आदित्यने आता इनामदार ग्रुपचा पूर्ण नक्षाच बदलून टाकलाय. कुठच्या कुठे पोहोचवले त्याने इनामदार ग्रुपला. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम.
तुला खूप काही एक्सपिरियन्स घेता येईल त्याच्याकडून, आकांक्षा बोलल्या. पण जसं आकांक्षा आदित्यला असिस्टवर बोलल्या तेव्हा युविकाला तर ठसकाच लागला. तिने समोरच्या ग्लासमधून पूर्ण पाणी पिऊन टाकलं. ती आता डोळे मोठे करून आदित्यकडे पाहत होती. पण इथे आदी मात्र ओठांच्या कोपऱ्यात खुनशी हसला. मिस चष्मीस, अब आएगा असली मजा, आदित्य मनातच बोलला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.